माझ्या घरी कधीही न संपणारी गोष्ट म्हणजे चिवडा. मग आज काय काम थोडंसं लवकर आवरलं होतं. साहित्य सर्व नेहमीच रेडी असतं म्हणून चिवडा करायला घेतला. 1 किलोभर पोहे होते, 200 ग्रॅम मक्याचे पोहे होते, शेंगदाणे, डाळ्या, खोबरं आपल्याला जसं हवं असेल तसं आपण घेतोच. तिखट, मीठ आणि एक वेगळा मसाला की तो मी पुन्हा केव्हा तरी एक व्हिडिओ करून दाखवेल की तो सगळ्या गोष्टींसाठी एक चवीची गोष्ट आहे, तर तो मी टाकते. आणि असा कुरकुरीत आणि क्रिस्पी चिवडा फटकन अर्ध्या तासात तयार झाला. मी सर्वप्रथम काय करते, कढईत थोडंसं तेल आणि हळद टाकून थोडे थोडे मुरमुरे घेऊन आधी कुरकुरीत भाजून घेते 2-2, 3-3 मिनटं. त्याच्यानंतर तशाच डाळ्या पण मीठ आणि थोडंसं हळद घालून भाजून घेते आणि मग शेंगदाणे, तेल, कढीपत्ता हे क्रमाक्रमाने तळून त्याच्यामध्ये टाकते. मग मीठ, तिखट, लाल तिखट, माझा तो केलेला मसाला हे सगळं मोहरीची आणि हिंगाची फोडणी टाकून त्याच्यात टाकते आणि गॅस बंद करून 2 मिनटं ढवळून ते सगळं मुरमुऱ्यांवर टाकते आणि मग दोघी हाताने व्यवस्थित सगळं कालवून घेते. झाला कुरकुरीत आणि क्रिस्पी चिवडा. आणि हा चिवडा कितीही दिवस ठेवला तरी तो मऊ पडत नाही. थँक्यू.